उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञानज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजान तुझ्या धरतीवरती अंधार दूर तोपळे। भीमा तुझ्या जन्मामुळे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 134वी आज जयंती आहे। जयंतीनिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दादर चैत्यभूमीसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी दिवसभर भीम अनुयायांची रीघ असणार आहे। चैत्यभूमीवर अभिवादनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने जय्य तयारी केली असून दादर परिसरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर येणार आहेत। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आज बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक अनुयायी येणार आहेत। कशा प्रकारे तिथे वातावरण पाहायला मिळतंय? नक्कीच प्राची, आज आपण बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात दादर येथील चैत्यभूमीवरती आपल्याला अनुयायींची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि त्यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा मग मुंबई महानगरपालिका असेल नेहमीच दरवर्षी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे त्यांच्याकडनं केली जाते। आता आपण बघू शकतो अजूनही महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडनं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहे। कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकीय नेते, कलाकार आणि मोठ्या प्रमाणात अनुयायींची गर्दी जी आहे चैत्यभूमी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू किंवा मग गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ नये त्यामुळे बॅरिकेटिंग या ठिकाणी या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। सोबतच या म्हणजे चैत्यभूमीचे हा संपूर्ण परिसर आहे। बाहेर जर आपण गेलो तर प्रत्येक गेटवरती आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। राज्यभरातून या ठिकाणी अनुयायी दाखल होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी। तर त्यांच्यासाठी एक मोठी या बाजूच्या परिसरामध्ये एक रांग करण्यात आलेली आहे जेणेकरून ते सुरळीत त्यांना अभिवादन करता येईल। आणि या परिसरामधून म्हणजे व्हीव्हीआयपी लोकांसाठी या ठिकाणी ही तयारी आहे। आपण बघू शकतो 9:30 वाजता शासकीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। या कार्यक्रमामध्ये राज्याचे राज्यपाल सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर हजेरी लावणार आहे। त्या कार्यक्रमासाठी शासकीय कार्यक्रमाची संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गर्दी झाली तर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सोबतच या परिसरामध्ये गर्दी होत असल्यामुळे वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे जेणेकरून वाहतूक कोंडी दादर परिसरामध्ये होणार नाही याची काळजी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। फुलांची सजावट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। संपूर्ण हा परिसर आपल्याला ढवळून गेल्याचं पाहायला मिळत आहे। वेगळंच वातावरण आज आपल्याला जयंतीनिमित्त पाहायला मिळत आहे। खरं तर काल रात्री 12 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी या ठिकाणी दाखल झाले होते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। आता सकाळचे 7 वाजलेत आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी गर्दीमध्ये वाढ होताना जी आहे ती पाहायला मिळेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील चैत्यभूमीवर येणार आहेत। त्यांचा हा दौरा नेमका किती वाजता असणार आहे किंवा किती वाजता या ठिकाणी ते भेट देतील? नक्कीच शासकीय कार्यक्रमाचं दरवर्षी चैत्यभूमीवरती आयोजन करण्यात येत असतं। त्यामध्ये राज्यपाल असतील किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावत असतात। 9:30 वाजताची ही वेळ आहे। राज्यपाल 9:30 वाजता चैत्यभूमीवरती दाखल होतील। त्यानंतर राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवरती दाखल होणार आहे। 9:30 वाजताची वेळ आहे। राज्यपालांचा कार्यक्रम असल्यामुळे वेळेवरती हे कार्यक्रम सुरू होत असतं। तर 9:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार। नंतर राज्यपाल या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना संबोधित करतील, राज्याला संबोधित करतील। नक्कीच सीमा, तर आज राज्यभरामधून अनेक अनुयायी आज अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। तसंच 11:30 पर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
तर आज दादरच्या चैत्यभूमीवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून आज भीम अनुयायी यांची गर्दी देखील इथे झालेली आहे। पहाटेपासूनच अनेक भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि याच निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आज राज्यभरातून भीम अनुयायी या ठिकाणी दाखल होत असतात। दरवर्षीच या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी झालेली असते आणि आजही राज्यभरातून अनुयायी आलेले आहेत आणि आज सकाळी 11:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येतील। त्यासोबतच राज्यपाल देखील त्यावेळी उपस्थित असतील। तर आपण ही दोन दृश्य बघतोय, मुंबई आणि नागपूरची ही दृश्य आहेत। नागपूरच्या चैत्यभूमीवर देखील आज भीम अनुयायी येत आहेत, तर तिकडे नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केलेली आहे। तर मुंबई नागपूरमध्ये आज भीम अनुयायांची गर्दी बघायला मिळणार आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज राज्यभरामधून अनेक अनुयायी दाखल होत असतात।